असं म्हणतात की संगीतामध्ये एक वेगळीच जादू असते जी आपल्याला चैतन्य देते आणि या संगीतामधल्या अनेक जादूगारांनी आपली मनं जिंकली आहेत। या शब्दांनी सुरांनी आपल्याला समृद्ध केलं आहे। गीत, गझल, भजन, ठुमरीच्या मैफिली, मराठी तसेच हिंदी चित्रपटातील गाणी ज्यांनी गाजवली, काही गायकांचा स्वतःचा असा बाज असतो, ठसका असतो, ही त्यांची आवाजी ओळख आणि गाणी यांचा सुरेख मिलाप घडला की गाणे रसिकांच्या मनात घर करतेच। अशा गाण्यांवर पिढ्यानपिढ्यांचे कान तृप्त होत असतात। पुष्पाताई पागधरे या अशाच गायिका ज्यांनी त्यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज संगीतकार मोहम्मद रफी, कमल राजस्थानी, कमलकांत, कवी श्री मुरली मनोहर मंजुल, संगीतकार श्री एस किशन, संगीतकार दिलीप दत्ता, गायक शब्बीर कुमार, संगीतकार दिलीप ताहिर, संगीतकार विठ्ठल शिंदे, गायक जयवंत कुलकर्णी, कवी गदी माडगुळकर आणि जे गाणं आजही आपल्या सर्वांच्या मनात आणि ओठांवर आहे त्या अंकुश या चित्रपटातील संगीतकार श्री कुलदीप सिंह व गायक तलक मेहमूद यांच्याबरोबर त्यांनी संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवला। नमस्कार, क्रांतिकारी डेली न्यूज मुलाखतीमध्ये आपले स्वागत। आजही अनेक शाळांमध्ये गायलं जाणारं, प्रार्थना म्हणून म्हटलं जाणारं अजरामर लोकप्रिय गीत इतनी शक्ती हमें देना दाता या गाण्याच्या गायिका पुष्पाताई पागधरे आज आपल्या सोबत आहेत। स्वागत आहे तुमचं आमच्या मुलाखतीमध्ये। मला पण नमस्कार। गायनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? गायनाची आवड असं झालं की वडील माझे भजनी गायक होते, श्री जनार्दन सांबरे। तर ते घरामध्ये आमच्या बाऱ्या बसायच्या भजनाच्या आणि मी त्यावेळेला लहान असताना मी त्यांच्याजवळ बघत राहायची आणि ते ऐकायची आणि बोबडे बोबडे बोलून त्यांच्याबरोबर गायला लागायची। असं करता मला गाण्याची आवड झाली। आता तुम्ही म्हणजे तुमचे वडील आहे जनार्दन सांबरे यांच्यासोबत तुम्ही वयाच्या 5व्या वर्षापासून तुम्ही गाणं गात आहात। हो। तर त्यावेळेचा कसा होता तो प्रवास? प्रवास असाच होता की मी भजनामध्ये बसायची, गायची आणि लोकांना ते आनंद वाटायचा की मी बोबडे बोबडे बोलून ते गाणं गायची आणि लोक मला टाळ्या द्यायचे, ते मी बघायची आणि माझे कौतुक करायचं, ते मला आनंद वाटायचा आणि त्यामुळे मला गायला बरं वाटायचं आणि मी वडिलांबरोबर गायला। पालघर जिल्ह्यातून मुंबईला येण्याची संधी तुम्हाला कशी आली? पालघर मी शाळेमध्ये असताना, सातपाटी शाळेमध्ये असताना असंच आमचे एक गुरुजी होते शाळेचे, ते रिटायर झाले होते आणि त्यांचा तो निरोप समारंभ होता। निरोप समारंभामध्ये मला सगळ्या मास्तरांनी आणि मुलीने फरमाईश केली की पुष्पा एक गाणं गा। म्हटलं ठीक आहे। आणि त्यावेळेला लताबाईंचं ते गाणं फार प्रख्यात झालं होतं, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवा। तर हे गाणं मी तिथे म्हटलं आणि त्या समारंभामध्ये, निरोप समारंभामध्ये वरळीचे वासुदेव वरळीकर हे अध्यक्षस्थानी आले होते। तर त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि त्यांना धक्काच बसला, म्हणे कोळी समाजाची मुलगी इतकं चांगलं गाते आणि ह्या मुलीला म्हणे मुंबईसारख्या शहरात नेऊन संगीतकाराला ऐकवलं की तिचं सोनं होईल। असं करून सगळा प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला मुंबईला बोलावल्यावर तू येशील का? म्हटलं हो येशील। ते म्हणाले की मी एखाद्या चांगल्या संगीतकाराला तुमचं गाणं ऐकून दाखवेल। मला बरंच वाटलं आणि त्यावेळेला आपलं मोबाईल वगैरे नव्हते, पत्राने व्यवहार चालायचा आणि 1-2 महिन्यात त्यांचं लेटर आलं वरळीकरांचं, बाबासाहेब वरळीकरांचं। आणि मी त्यावेळेला शिवाजी पार्कला आले बोलावल्याप्रमाणे आणि त्याने मला वसंत देसाईकडे नेलं। वसंत देसाईकडे गेल्यानंतर मला असे सगळे प्रश्न विचारले आणि मला म्हटलं तुला कुठलं गाणं चांगलं गाणं आवडतं? म्हटलं सगळीच गाणे। म्हणे एक गाणं ऐकून दाखव मराठी। मग मी एक मराठी गाणं गायलं। त्यानंतर ते मला म्हणाले की तू काही हिंदी गाणं गाते का? म्हटलं हो हिंदी गाते। आणि त्या मी खेडेगावात राहते, सातपाटीमध्ये कोण हिंदी, पण रेडिओ असायचे आणि क्लासिकलची आवड, गाणं शिकत आणि क्लासिकलची आवड झाल्यामुळे मी क्लासिकल गाणं रेडिओवरची ऐकायची। त्यावेळेला क्लासिकल गाणारे बडे गुलाम खां, लताबाईंची पण, अख्तरी बेगमची गझलं, मी बडे गुलाम खानची गाणी का करू सजनी आयन बालम हे पिकअप करून ठेवलं होतं रेडिओवरचं। मी अशी गाणं
पाठ करून ठेवला होता. आणि मी त्याच वेळेला वसंत देसाईंनी म्हणाले, मी म्हटलं मी एक ठुमरी गाऊन दाखवते. म्हणे काय तू ठुमरी गाणार? म्हटलं हो. कोणाची? म्हणे बडे गुलाम खानची. काय म्हणते? म्हणे बडे गुलाम खानची ठुमरी तू गाणार? म्हटलं हो, मी पिकअप केलं आहे, गा गा म्हणे. आणि मी सुरुवात केल्या. म्हणे ते असे चाट झाले. म्हणे खरोखर तुझ्या गळ्यामध्ये सरस्वती आहे, काय ते ताना, आणि छान तू गाते, छान. त्यांना फार आनंद झाला. आणि वरुळीकर साहेबांना म्हणाले, तुमची निवड बरोबर आहे, तुम्ही ह्या मुलीला आणलं, पण हिला जरासं उर्दूचं शिक्षण घ्यावं. आज तुम्ही जवळपास 10 पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहात. ते भाषा, ते उच्चार कसं काय आत्मसात केलं तुम्ही? भाषा तर खरं म्हणजे मला कठीणच होती. आणि मी आपल्याच मराठी भाषामध्ये जसं बोलतात तसं त्यांचे ते शब्द लिहायची. आणि संगीतकाराला विचारायचा भाव काय आहे, ते त्यांचं अर्थ काय आहे, सिच्युएशन काय आहे त्या गाण्याची, आणि त्या अर्थाप्रमाणे मग त्या गाण्याला मी ते गाणं गायची. एवढंच माझं होतं. मंगळसूत्र नाटकादरम्यान तुमची ओळख चंद्रकांत पागधरे यांच्यासोबत झाली. त्यावेळेचा आठवणीतला एखादा किस्सा आम्हाला समजला का? तो किस्सा म्हणजे असा होता की त्याने मला बोलवलं. आमच्या एकदा मी शाळेत असताना ते घरी आले. मी शाळेमध्ये होती त्यावेळेस. त्या वडिलांशी बोलले की म्हणे मी तुम्हाला भेटायला आलो आहे, तुमची मुलगी आमच्या नाटकामध्ये संगीत देऊ शकेल का? वडिलांना तर एकदम आनंदच झाला की अरे माझ्या मुलगी संगीत देणार. त्याने होकार दिला. आणि मी शाळेतून जेव्हा आले तेव्हा मला वडिलांनी सांगितलं अशी लोक आले होती आणि तुला एका मंगळसूत्र नाटकाला संगीत द्यायचं आहे. मी वडिलांना म्हटलं हो कशाला तुम्ही सांगितलं, मी कधी चाली दिल्या आहेत का नाटका बिटका असं कसली? शाळेमध्ये ठीक आहे म्हटलं, मी कविताला चाली द्यायची, पण हे नाटकाची सिच्युएशन असतात, कसं लव सिंग कुठलं काय काय. तर ते म्हटलं तुम्ही का बोलला? अगं म्हणे तिथे सगळं ठीक होईल, तू जाऊन तर बघ, आपलं प्रयत्न करायचे मला सांगितलं. ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी ते पागधरे आले, चंद्रकांत पागधरे मला घ्यायला. म्हणजे आज रिहर्सल आहे. तुम्ही बघतच राहिले. म्हटलं अरे बापरे कसं काय करायचं. आणि तेवढ्या मी 7 क्लासमध्ये शिकत होते. मी गेले, मला गाणं दाखवलं असं असं. त्यांनी पण थोडी मदत केली, मला सिच्युएशन सांगितली, त्याप्रमाणे अशी चाल बसव. मी असं न करून त्यांना दाखवलं. म्हणे छान छान ते छान आहे. आणि असं करताना मी चाली बसवल्या आणि ते नाटक पण चांगलं झालं. असं करता करता ते माझ्या घरी ये जायला लागले. आणि मग आमची चर्चा झाली की आमच्या कोळी समाजामध्ये लोक मच्छीमारी धंदा, बाकी काय करणार, ती मुलगी एवढी शिकून सवरून हिचं कसं होणार. मला असंच त्यांनी सांगितलं. म्हणे पुष्पा तू शिकते खरं, पण आपलं कोळी समाज म्हणे मच्छीमारी, तू असं हे करून तुला काय ह्याच्यात मिळणार. तर त्याने मला येतात असं सांगितलं की म्हणे बघ मी करू शकतो तुझ्यासाठी, मी तुला मुंबईला शिक्षणाला ठेवू शकतो, तुझी जर इच्छा असेल तर, आणि मग मी तिथे संगीतकारांना ह्या त्यांना भेटून तुझ्यासाठी कोशिश करू शकतो, म्हणे तू बघ काय करते. तर मी हो म्हटलं माझ्यासाठी एवढं करतात, बाकी मला कोण करणार. आपल्या कोळी समाजाने मच्छीमारी, त्यांना संगीताची काही जाण नाही. आणि खरं म्हणजे त्यांचं सांगायचं म्हणजे ते नाटकात काम करायचं, त्यांना संगीताची माहिती होती, म्हणून त्यांनी मला हे प्रश्न विचारले. मला बरंच वाटलं, चला माझ्यासाठी म्हटलं ते प्रयत्न करतायत, मग मी त्यांना होकार दिलं. म्हटलं हो करा, मुंबईमध्ये जाणं. मग असं करताना आमचं लव झालं. म्हटलं चला माझ्यासाठी. आणि मला त्याने शेवटी ते सांगितलं, म्हणे पुष्पा बघ तू माझ्याबरोबर माझ्याशी लग्न करशील तर मी तुझ्यासाठी करू शकतो, आणि तुला म्हणे मी आमच्या ह्या संसारामध्ये नाही लावणार, लग्न झालं की तुला मुंबईला शिकायला ठेवेन, आणि मग तिथे तू शिक, तुझं करिअर तू बघ, जोपर्यंत करिअर बघत नाही तेवढं आपण संसाराचं काही बघायचं. आणि खरोखरच त्यांनी माझी फार मदत केली. घरच्या लोकांचा तर मला नकारच होता की हिला मुंबईला का ठेवतं असं म्हणून, पण त्यांना करून दाखवायचं होतं की एक गायिका, ती पण गायिका व्हावी म्हणून. कारण त्यावेळेला आशा लताजींची गाणी चांगली गाजायची आणि मी ऐकायची ते, तर त्यांना पण वाटायचं की ही पण गायिका होईल. आणि त्याकरता त्यांनी इथे मुंबईला आल्यावर काय केलं, HMBच्या रेकॉर्ड्स निघायच्या. तर HMBमध्ये जाऊन त्याने बघितलं गातात बितात, पण मला कोणी त्यावेळेला मोठी सिंगर्स गायच्या, माझ्यासारखीला कोण चान्स देणार, म्हणून त्याने कुलाब्याला कच्ची
एक HMB होती, तिथे कच्च्या रेकॉर्ड्स बनायच्या. तर तिथे त्याने ओळख करून ते एक किसन सावंत होते, त्यांना सांगितलं असं करून तू जाऊन तिथे कुलाब्याला जाऊन भेट, आणि त्याने सगळं सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं आणि ते मला घेऊन गेले. तर म्हणे हो कच्च्या रेकॉर्ड्स होता. आणि मग त्याने एक गाणं बनवलं, ते होतं ना तेरी राहो में खडी दिल थांब के, हे कुठलं तरी पिक्चरचं गाणं होतं. त्यावरून त्याने एक मराठी गाणं बनवलं, नको अडवू श्री हरी माझी वाट रे, शिरी भरलाय पाण्याचा माठ रे. ह्या चालीवर ते गाणं कच्चं गाणं केलं आणि ते गाणं मी गायले. आणि त्याने माझे मोठे मिस्टरांचे भाऊ होते त्यांना ऐकवलं रेकॉर्ड, ती रेकॉर्डच सारखं ते होतं. त्याने ते रेकॉर्ड ऐकलं, म्हणे हे पुष्पा गाते, पुष्पाने गाणं गायलंय. त्यांना खरंच वाटे ना एवढं चांगलं गाते म्हणे. मग ठीक, आता तू तिला मुंबईला शिकायला ठेव. त्याप्रमाणे मग त्याने मला इथे मुंबईला शिकायला ठेवलं. मग मी खासाबांकडे गंडाबंधन करून त्यांच्याकडे शिकायला लागले. आणि मग असं प्रोग्राम पण, रात्रीचे प्रोग्राम 1-1, 2-2 गाणी स्टेजवरती प्रोग्राम करायला लागले. आणि त्याप्रमाणे मग मी इथे मुंबईला राहायला लागले. असं करून माझं शिक्षण चालू झालं. लग्न झाल्यानंतर तुम्हाला गायन क्षेत्रात अजून कुठल्या संधी मिळाल्या? संधी कुठली नाही, मी गायनच शिकायला राहिले. खरं म्हणजे माझा गायचंच खरं म्हणजे होतं, कारण नोकरी बिकरीचं मला काही इच्छाच नव्हती. मग मी संगीतकारांकडे जायची, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, मदन मोहनजी, कल्याणजीबाई आनंदजी ह्यांच्याकडे मी जाऊन तिथे रेकॉर्ड्स, ते त्यांचं रिहर्सल चालायच्या गाण्याच्या, ते ऐकत राहायची. लताबाईंची रेकॉर्ड असली की तिथे रेकॉर्डिंग असली की मी स्टुडिओत जाऊन त्या कशा गातात, कसं काय, असं हे माझं दिवसभर काम चालायचं. मिस्टर मला सांगायचे, जा तू आपलं करिअर बघ, संगीतकाराकडे जा, ओळख होते, ते काय देतील. मग मी त्यांच्याकडे जा. गायक तलक मेहमूद यांच्यासोबत तुम्ही संगीताच्या कार्यक्रमासाठी मॉरिशस दौरा केला होता. हो. कसा होता त्यावेळेचा अनुभव? फारच छान होतं. त्यांच्याबरोबर मला डुएट्स गायला मिळाली आणि लोकांचा रिस्पॉन्स चांगला असायचा. ते लोक टाळ्या द्यायच्या, वन्स मोर करायचे. आम्ही डुएट गाणी गायची त्यावेळेस आणि गाणी फारच छान व्हायची तलक मेहमूदवर. माझी पण मी सोलो गाणी गायची आणि त्यांच्याबरोबर डुएट्स गाणी गायची. त्यामुळे फार मला आनंद वाटायचा आणि लोकांना पण आनंद. आणि आपली महाराष्ट्रीयन वस्ती त्या मॉरिशसमध्ये फार होती, कारण जेव्हा इथून इंग्रजाने आपल्या मराठी लोकांना घालवलं तेव्हा आपली मराठी लोक तिथे फार होती. आणि ते लोकांना म्हणजे आपल्या इंडियातून आलेल्या माणसाचं इतकं ते स्वागत छान करायचं. रात्रीचे डिनर ठेवायचे, आम्हाला जेवायला बोलवायचे, प्रोग्राम आमचे ठेवायचे आणि फार मराठी लोकांचं ते स्वागत करायचे. त्यांना आनंद वाटायचे आपल्या मुंबईतून लोक इथं आलेले ते. तर असं करताना मला फार अनुभव आले आणि आनंद व्हायचा. आमचे प्रोग्राम पण फार व्हायचे छान. पार्श्वगायनासाठी तुम्हाला राज्य शासनाचा लता मंगेशकर हा पुरस्कार मिळाला. कशा भावना होत्या त्यावेळी तुमच्या? भावना म्हणजे फारच मोठी भावना होती की लताबाईंचं नाव आणि लताबाईंच्या नावाचं मला अवॉर्ड भेटलं. कोळी समाजातली असून मला मी म्हणजे जास्त शिकलेली नाही आणि एवढं प्रयत्न करून मला तो अवॉर्ड भेटला. मला फार आनंद झाला आणि तो पण लताबाईंच्या नावावरून. तर फारच माझं भाग्यच होतं. ज्यावेळी मला विनोद तावडेजींचा फोन आला की त्याने हॅलो कोणी पुष्पा पागधरे बोलतात का? हो म्हटलं मीच बोलते. त्याने म्हटलं हो तुम्हाला लता मंगेशकर अवॉर्ड भेटलेला आहे. मी म्हटलं काय हो माझी मस्करी करतात, लताबाईंचं नाव आणि माझ्यासारखीला लता मंगेशकर? हो म्हणे मी विनोद तावडेजी बोलतोय, खरं बोलतो म्हणे. आणि मी 2 मिनटं अशी फोनवर न बोलता अशी गप्पच राहिले. म्हटलं कोणी माझी चेष्टा करता का? आणि माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. तर बरं हॅलो अहो कुठे बाई हरवल्या? म्हटलं हो आहे. नाही हो म्हटलं माझ्या डोळ्यातून पाणी आलं. म्हटलं काय आलं डोळ्यातून पाणी? म्हटलं तुम्ही बोलला लता मंगेशकर अवॉर्ड भेटला आणि मला माझ्या आईची आठवण झाली. म्हणे कशी काय? तुम्ही म्हटलं एकदा आपलं ह्यांचं सुलोचनाबाईंना अवॉर्ड भेटला होता. त्यावेळेला मी पेपरात वाचत असताना घरी मी आईला ऐकवत होती. म्हटलं सुलोचनाबाईंना लता मंगेशकर अवॉर्ड भेटला.
तर आई मला सहजच म्हणे, अगं तुला पण भेटेल. म्हटलं आई सुलोचनाबाई आणि मी कुठे मला कोण म्हटलं एवढा मोठा लता मंगेशकर अवॉर्ड देणार. म्हणे अगं तुला मिळणार मिळणार. मला बरं वाटलं आई बोललं, पण मला भेटणार त्यावेळेस तू कुठे असणार. अगं तू घाबरू नको, मी असणार म्हणे, तुला अवॉर्ड भेटणार. तर तीच मला आज आठवण झाली. त्या म्हणाल्या मी असणार आणि माझ्या आई खरोखरच आहेत. आणि मला लता मंगेशकर भेटलं, अवॉर्ड भेटला. मला आनंदच झाला आहे खरं म्हणजे माझ्यासारखे अवॉर्ड. तर ते विनोद तावडे म्हणाले अहो बस बस म्हणे, तुम्ही घाबरू नका, असं करा, तुमच्या आई आहेत ना त्या. तर म्हणे अहो त्यांना पण तिथं घेऊन येऊया आपण फंक्शनमध्ये. मी म्हटलं नाही हो, त्या काठवर काय त्या येऊ शकणार नाही. मग मी असं करतो, मी उद्याच्या उद्या गाडी पाठवतो, तुम्ही आपलं माईक वगैरे घेऊन सातपाटीला जाऊन त्यांची मुलाखत घेऊन येऊया म्हणे. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी पाठवली. सगळी माझ्या आईची त्यांनी मुलाखत घेतली. आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांनी तेच सांगितलं. मला आनंद झाला. माझ्या सांगण्याप्रमाणे मी आज जिवंत पण आहे आणि माझे शब्द खरे ठरले. तिला अवॉर्ड भेटला, मला आनंद झाला. तेच मला आठवण झाली म्हणून मी म्हटलं चुप राहिले म्हणे. मोहम्मद रफी यांच्यासोबत तुम्ही ड्युएट केलं होतं, त्याच्याबद्दल एक किस्सा. अरे बापरे, त्यांच्याबरोबर मी गाताना खरोखर म्हणजे मी एवढी गात असताना सुद्धा त्यांना पाहून माझी बोबडी उडाली होती. म्हणजे माझ्या तोंडातून शब्दच उठत नव्हते. अगं पोरी सांभाळ दर्याला तुफान आयले भारी. मी गात होते पण माझा आवाज कापत होता आणि ते त्यांनी जाणलं. त्यांनी म्हटलं अरे पुष्पा जी आप ऐसा क्यों गा रही, मैंने तो आपका गाना सुना है, आपकी गज़ल सुनी है, आप ऐसा क्यों गा रहे. मैं कोई बड़ा आदमी नहीं, बड़ा भगवान नहीं, आप आइए, आप ये आराम से आप गाइए, मैं भी आपके तरह ही हूँ, मैं कोई बड़ा आदमी नहीं. असं करून त्यांनी तो माईक त्यांच्या माईक जवळ ठेवला आणि अभी गाइए आप गाइए. आणि मी गायला लागले तरी माझा आवाज कापत नाही. आप फिर भी आप ठीक नहीं गा रहे, आप ठीक से गाइए. मला जरा धीर आला आणि गाता गाता त्यांना असं वाटलं की मध्ये शिट्टी वाजवावी आणि त्याच्यात शब्द होते त्याप्रमाणे ते मला म्हणाले तू माझी नवरी, असं करून त्यांना ओरडायचं होतं. तर मला ते जवळ येऊन मला म्हणाले पुष्पा जी यहाँ अगर मैं सीटी बजाऊँ और तू माझी नवरी करके जोर से चिल्लाऊ, आपको कोई बुरा तो नहीं लगेगा ना. तुम्ही पाहतच राहिले. म्हटलं इतका मोठा माणूस, ह्या माणसाला गर्व नाही, घमंड नाही. या माणसाने हे शब्द आणि बोलायचं ते संगीतकाराला विचारायला पाहिजे होतं की हा मी सिट्टी बजावूया, पण माझ्यासारख्या गायिकेला त्याने विचारलं. खरोखर इतके महान आणि असा माणूस कधी पैदा होऊ शकत नाही. मोहम्मद रफीसारखा दुसरा रफी पैदाच होऊ शकत नाही असं मला त्यावेळी वाटलं. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी लिहिलेली गाणी देखील तुम्ही गायली आहात, काय सांगाल त्यांच्याबद्दल थोडक्यात. ते पहिलंच माझं गाणं होतं खरं म्हणजे. त्यांचे रेकॉर्ड्स मी ऐकत होती, पण ते इतकं शब्दाला जोर द्यायचे की कसं कुठे शब्द कसं काय, कुठे हेलकावे घे, कोळी एरिया गाताना कुठे ओरडायचं, कसं एकदम लाडाने गायचं, समजावून सांगायचे आणि शब्दाला फार ते महत्त्व द्यायचे. कुठे काय झालं ते लगेच समजावून सांगायचं. आणि मी ऐकलं होतं त्यांचे उर्दू लफ्ज पण इतके छान, ते उर्दू शिकलेले होते. त्यामुळे रफी साहेबांना त्यांनी अगोदरच त्यांनी ट्रेनिंग देऊन ठेवले, कुठे च ज काय असायचं ते उर्दूसारखे त्यांनी समजावून सांगायचे. आणि आमच्याशी फार ते चांगले वागले. आम्हाला काय चुकत असेल तर समजावून सगळं सांगायचं. मजा आली त्यांच्या रेकॉर्डिंगला आणि माझं भाग्य होतं त्यांच्याकडून मला गायला मिळालं रफी साहेबाबरोबर. गायनाची प्रथम संधी तुम्हाला कुठल्या चित्रपटात मिळाली. चित्रपटामध्ये म्हणजे सोंगाड्यामध्ये मी खरं म्हणजे गायले पहिलं गाणं. असं तर मी रेडिओवर गात होती, प्रायव्हेट पण गात होती. दादा कोंडकेंच्या सोंगाडा या चित्रपटातील गाण्याचा किस्सा नेमका काय होता. अरे बापरे, तो किस्सा तो फार मोठा होता. त्यावेळी शरद पिळगावकरांनी मला रामभाऊकडे ते घेऊन गेले आणि रामभाऊंना मी नमस्कार केला आणि त्यांनी मला गायला सांगितलं. मी गाणी गाऊन दाखवली, त्यांना फार आवडली. मग पुष्पा म्हणे तुझ्या गळ्यात चांगल्या मुरक्या बिरक्या आहेत, छान आहे म्हणे, तू छान गातेस म्हणे, माझ्याकडे गाशील का. तर मला वाटलं चला ते पिक्चरचं सांगतील.
तर त्याने म्हटलं हो माझ्याकडे काय नाटक आलेलं गाढवाला भेटला गुरु. तर मी जरा मनात थोडी चरकले, तर मनात समजून गेलं. म्हटलं सोडा, म्हटलं त्या एवढ्या मोठ्या संगीतकाराकडे मला चान्स भेटतो. मी होकार दिला, हो म्हटलं गाईल. आणि मग त्यांच्या त्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. आमची अशी तालमी सुरू होती. आणि मग अचानक त्यावेळी दादा कोंडकेंचा रामभाऊंना फोन आला. त्यांची शूटिंग चालू होती, ते कोल्हापूरला उषा चव्हाणची त्यांची शूटिंग चालू होती. आणि दादांना वाटलं की अरे दुसरं पण गाणं रेकॉर्डिंग होईल, इथे सगळं डान्स तर बरं होईल, कोल्हापूरमध्ये ते होऊन जाईल. म्हणून त्यांनी फोन लावला रामभाऊंना की आणि राम तू उद्याच्या उद्या मुंबईला जाऊन बॉम्बे स्टुडिओ बुक कर आणि आपली ती लावणी राया मला पावसात नेऊन नका, ही लताबाईंकडून तू रेकॉर्डिंग करून घेऊन ये. तर रामभाऊ बोलले हो ठीक आहे मी जातो, कारण त्यांचे म्युझिशियन सगळे पुण्याचेच होते, सगळे त्यांची म्युझिक वगैरे झाले होते. तर रामभाऊ मुंबईत आले, पहिला स्टुडिओ बुक केला आणि ते लताबाईंकडे गेले. लताबाईंकडे गेले तर लताबाईंचा आवाज काय खराब होता की त्यांनी काही काम घेतलं तर हे मला काय माहीत नाही, पण त्यांनी नकार दिला. म्हणे नाही रामभाऊ मी गाऊ नाही शकणार. आता काय करणार, त्यांना लताबाईंकडूनच गाणं पाहिजे. रामभाऊ थोडे विचार करत बसले. मग त्यांच्या मनात काय दुसरं असेल कल्पना नाही. त्यांनी विचार केला आणि त्यांनी त्यांचे ढोलकीवाले होते पंडित विधाते, त्यांना सांगितलं अरे म्हणे तू जा पुष्पाबाईकडे जा आणि पुष्पाबाईंना हे आपलं गाणं दाखव लावणी, आणि त्यांना उद्या बॉम्बे लॅबमध्ये यायला सांग. ठीक म्हणे. आणि ते तसं करता संध्याकाळच्या वेळेला ते आपले आले विधाते माझ्याकडे. पुष्पाबाई म्हणे तुला सोंगाड्या पिक्चरमध्ये गायला मिळते. आणि मी ते ऐकून खुश झालं. म्हटलं चला रामभाऊकडे मला गाणं भेटलं. चल म्हणे तू हार्मोनियम काढ, तुला मी गाणं दाखवते. आणि मी हार्मोनियम काढलं आणि माझं गाणं ऐकवलं. आणि ते गाणं ऐकून माझी बोबडीच उडली. म्हटलं अरे बापरे, हे एवढ्या ताना बिना मी गाऊ शकणार. म्हटलं पण विधातेजी म्हटलं हे गाणं इतकं कठीण आहे आणि उद्याच्या उद्या रेकॉर्डिंग आहे, मी कशी गाणार. हो नाही म्हटलं हे फार कठीण आहे. नाही पुष्पाबाई कशाला घाबरता, चला तिथे रामभाऊ असतील ते तुला रिहर्सल करतीलच, होईल कसंही करून. असं करून मी पण गप्प राहिलं. म्हटलं चला बघूया उद्या काय होते ते. असं करून मी दुसऱ्या दिवशी बॉम्बेलामध्ये हाजीर झाले. तिथे रामभाऊने हार्मोनियम काढलं आणि मला गाणं दाखवायला लागले. गाणं ऐकता त्यांना त्या रागाप्रमाणे ते ताना घ्यायला लागले. आणि त्यात माझं मन तर एकदम असं झालं की मला रडू यायला लागलं. म्हटलं रामभाऊ मी गाऊ नाही शकणार, हे गाणं फार कठीण आहे म्हटलं तालामध्ये आणि त्या तानाबिना. अगं तू कशाला घाबरते म्हणे, तुला जे काय तुला जमेल तशी तू गा आणि आपल्याला ओके करून घ्यायचं आहे गाणं. तरी पण म्हटलं रामभाऊ फार कठीण आहे. अगं स्टुडिओ आपलाच आहे, तू घाबरू नको, तू गा. आणि असं करताना 5-6 रिटेक झाले. गाता गाता एकदांचं गाणं ओके झालं. आणि मी त्या काचेतून बघते तर सगळे म्युझिशियन टाळ्या मारतात ना हसतात. म्हटलं अरे बापरे काहीतरी झालेलं आहे घोळ. म्हटलं गाणं कसं तरी द्या. तेवढे रामभाऊ माझ्या रूममध्ये आले. मला हेडफोन लावलेलाच होता. रामभाऊ माझ्या पाठीवर हात देऊन म्हणे पुष्पा छान गायलेस तू, म्हणे छान गायले. तेवढ्या ते रेकॉर्डिस्ट तिथून ओरडले शर्माजी, अरे राम ये कहाँ से चिडिया पकड के लाये. अरे बापरे म्हटलं चिडिया बोलतो, अगं तू चिडियासारखेच गायले म्हणे, छान झाले. मला बरं वाटलं. चल चल म्हणे आता आपण ऐकूया. आणि मग मी गेले. तिथे सगळे म्युझिशियन होते. गाणं लागलं. गाणं ऐकून मला बरं वाटलं. गाणं खरोखर छान झालं होतं आणि बरंच वाटलं मला. आणि मग रात्री रामभाऊ आपल्या कोल्हापूरला ते स्पून घेऊन गेले. शूटिंग चालली होती तिथे. आता तिथे गेल्यावर शूटिंग चालले. आता इतकं लताबाईने गायलं हे गाणं, ते कशाला म्हणतील गाणं ऐकवा म्हणून. ते म्हणे चल गाणं लाव. आणि उषाबाईला डान्सला उभं राहायला सांगितलं. आणि उषाबाई डान्स करायला लागली. गाणं लावलं आणि दादा वा वाच म्हणतात. त्यांना काही फरक पडला नाही की लताबाईने गायलं की पुष्पा पागधरेने गायलं, हे त्यांना काय, पण ते वाच करतात. आणि असं करता करता ते ओके झालं. आणि संध्याकाळच्या वेळेला पण रामभाऊंचं मात्र पोपट झालेलं होतं. कसं सांगू आता दादाने हे गाणं कोणी गायलंय ते वाच करत होते.
संध्याकाळच्या वेळेला त्यांनी दादानी सांगितलं, चल राम आता आपण गाणं ऐकूया निवांतपणे. आणि रामभाऊने गाणं लावलं. ते गाणं ऐकतात तरी वा वाच म्हणतात. आता त्यांना राहावे ना, म्हणे असं करू. दादा बोलले, रामभाऊ बोलले, दादा आपण असं करूया, हे गाणं आपण परत रिटेक करून आपण परत चांगलं करून घ्या. म्हणे अरे काय म्हणते, गाणं छान झालं. म्हणे काय नाही, ते गाणं रिटेक नाही करायचं, तेच गाणं ठेवायचं, परत नाही करायचं. नाही तसं नाही, हे गाणं लताबाईने गायलं, हे पुष्पा पागधराने गायलं. काय म्हणते चहा मायला, म्हणे हे गाणं इतकं चांगलं झालं आणि तू परत म्हणे परत करायला सांगतो. नाही ना, हेच गाणं ठेवायचं, हेच गाणं ठेवायचं म्हणून. आणि ह्या गाण्याचा असा मला उपयोग झाला की हे गाणं माझ्या पदरात पडलं आणि ते गाणं छान झालं. आणि ह्या गाण्या सगळ्यांनीच मला भावना, त्यांच्या सगळ्यांच्याच भावना मला आणि फोन करून सांगितलं, पुष्पाबाई हे गाणं छान झालं, असं त्याने सांगितलं दादानी पण. ताई तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही आज वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली, त्याच्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला पण.